वाव. शांतपणे खा आणि मग जा ऑफिसला. मी असा शिरा कधीच नाही खाल्लाय. म्हणजे साधी एक रवा भाजण्याची पद्धत, त्याने पण केवढा फरक पडतो ना. हीच तर गंमत असते स्वयंपाकातली. म्हणजे अगं छोटे छोटे बदल पण ना जिभेला लगेच कळतात. अप्रतिम झालाय. मी तर प्रेमात पडले या शिऱ्याच्या. म्हणजे पिंट्याचा पत्ता कट. अगं छान घे, अगं अजून घे ना. देऊ का? नाही नाही, बस बस. आजी तुम्ही पण बसा ना, तुम्ही खा ना माझ्या बरोबर. अगं मी नंतर खाईन, तू खा सावकाश. आणि पिंट्यासाठी पण नाही बरं का. हे बघ डबा तयार आहे, समोर बसून खायला लाव त्याला. आणि मला कळव हं, त्याला आवडलं की नाही तो. लगेच फोन करते. आणि आजी मी फोनवर काय बोलणार आहे तुम्हाला माहिती आहे, कारण राजवाडे ना तुमच्या हातचा शिरा आवडणारच आहे. तसं नाही ग, त्याला ना सगळं परफेक्ट लागतं. म्हणजे कणभर सुद्धा फरक नाही सांगत त्याला. एवढ्या दिवसात आलंय ते माझ्या लक्षात. नंदू, मी ना देवळात जाणार आहे आणि नंतर माझ्या मैत्रिणींना भेटून येणार आहे बरं का. चालेल आजी, मी पण निघते आता. आधी राजवाडींना डबा देते, शिरा खाऊ घालते आणि मग पुढे जाते ऑफिसला. नीट जा, सांभाळू नको, पावसा पाण्याची जातेस ना म्हणून. तुम्ही शिऱ्यापेक्षा पण गोड आहात. अगं तू गोड आहेस जास्त. बाय आजी. बाय. पोरांची पोटं भरली आणि माझं मन भरलं. आता देवळाकडे. अक्षता, काय आजी? अगं सुनीलला गाडी काढायला सांग, मला जरा देवळात जायचं. आणि हो. तुम्ही माझ्या मैत्रिणीकडे जाऊन येईल ना. हो आजी. काय करतेस इथे? त्या वसुलीवाल्याचे फोन येत आहेत सारखे. सांगते काय करायचं.